तर स्पर्धा परीक्षांमध्ये लाखो मुलं अभ्यास करत आहेत, दिवस रात्र मेहनत करत आहेत. काही जण शेती विकून, काही जण घर विकून. हे सर्व विद्यार्थी पुणे, नागपूर, दिल्ली आणि मोठ्या मोठ्या शहरांमध्ये येऊन अभ्यास करत आहेत. पण याच्यात सर एक गोष्ट समजते की लाखो विद्यार्थी अभ्यास करून सुद्धा काही शेकडो विद्यार्थी त्याच्यात सक्सेसफुल होतात. तर अभ्यासू हे तर सर्वच दिसतात आहे, पण सक्सेस होण्याचं प्रमाण जे आहे, यशस्वी होण्याचं प्रमाण ते खूप कमी आहे. हे का बरं आहे? हा प्रश्न चांगला प्रश्न आहे तुमचा. मुळात मुद्दा काय माहिती आहे का, स्पर्धा परीक्षा मग ते कुठलीही असू दे, युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, स्पर्धा परीक्षा ही फॅशन नाही आहे, ही पॅशन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, ड्रीम, डेडिकेशन, डिटर्मिनेशन हे जास्त महत्वाचं आहे. अलीकडे काय झालेलं आहे, स्पर्धा परीक्षा म्हटलं तर प्रत्येक जण स्पर्धा परीक्षा तयारी करत आहे. ते केलीही पाहिजे म्हणा, परंतु महत्वाचं काय आहे, सातत्य, संयम आणि जिद्द हे खूप महत्वाचं आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करत असताना आपण जेव्हा एक स्वप्न घेऊन येतो, त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना तुमच्यासोबत सगळीच परिस्थिती सारखी असेल असं नाहीये ना. त्यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये एकतर अँबिग्युइटी भरपूर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं जेन्युइन लेवल पण वाढलेलं आहे. जागा कमी असतात, कॉम्पिटिशन जास्त असते. अर्थातच हे क्षेत्र स्पर्धेचंच आहे, पण या स्पर्धेमध्ये कोण टिकतो, जो कायम लढतो. स्पर्धा परीक्षेत आलेल्या संकटांना घाबरून जो रडत बसतो तो यशस्वी होत नाही. स्पर्धा परीक्षेतील संकटांसोबत जो लढतो तो यशस्वी होतो. म्हणून लढण्याची मनीषा, लढण्याची जिद्द ही जास्त महत्वाची आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, रात को जगने वाला हर इंसान आशिक नहीं होता. रात को जगने वाला हर इंसान आशिक नहीं होता. कुछ लोग रात को इसलिए जगते हैं ताकि उनके सपनों में जान होती है. अपने सपने साकार करने के लिए कुछ लोग रात भर जागते हैं. जिस समय दुनिया सोती है उस समय वो लोग अपने सपनों को साकार करने के लिए जागते रहते हैं. तुम्ही म्हणालात आताशी की सर स्पर्धा परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी तयारी करतात, लाखो विद्यार्थी तयारी करतात, पण मोजकेच विद्यार्थी का सक्सेस होतात. लक्षात घ्या, जो माणूस शेवटपर्यंत लढतो तो संघर्षात टिकतो. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट डार्विनवाद आहे. माणसाला जर जिवंत राहायचं असेल तर संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर अंतिम क्षणापर्यंत डटकर लढना, यही कामयाबी की सबसे पहिली जरूरत है. स्पर्धा परीक्षेमध्ये महत्वाचं ते आहे, आपण जो गोल सेट केलेला आहे, गोल सेट केल्यानंतर फोकस फक्त आपला त्या गोलवरतीच असला पाहिजे. आपला बघा, लक्षात घ्या, प्लॅनिंग आपल्याकडे असते. महत्वाचं हे नाहीये की तुमचं प्लॅनिंग काय, प्लॅनिंग, प्रोसेस, प्रोग्रेस. प्लॅनिंग वरती जेव्हा प्रोसेस अचूक होते तेव्हा प्रोग्रेस आपोआप दिसून येते. म्हणून फक्त कागदावरची योजना जर ती प्रत्यक्षात योग्य पद्धतीने अंमलबजावणीत येत नसेल तर तुमचं प्लॅनिंग कितीही मोठं असू देत, तुमचा गोल कितीही मोठा असू देत, पण प्रोसेस चुकीची असेल तर आपलं ते प्लॅनिंग, आपली प्रोसेस, आपलं प्लॅनिंग निश्चितच अयशस्वी ठरते. म्हणून महत्वाचं काय आहे की कोणाला तरी कॉपी करण्यापेक्षा स्वप्न हे स्वतःच असलं पाहिजे. म्हणून कॉपी करून मोठा होता येत नाही. जसं जमिनीतून उगवणारं बीज, त्या बीजातनं जेव्हा एखादा वृक्ष तयार होतो, तो वृक्ष तयार होत असताना त्या बीजाला स्वतःला मातीमध्ये रुजवून घ्यावं लागतं. त्याच्या अगोदर मशागत केली जाते, आणि मशागत जर चांगली झाली तर त्या जमिनीतून पीक सुद्धा तेवढंच सुंदर होत असतं. म्हणून नवनिर्माणाचं स्वप्न साकार करायचं असेल तर महत्वाचं काय आहे, तर आपल्या या मेंदूची मशागत झाली पाहिजे. मेंदूची मशागत म्हणजे काय, तर पुस्तकासोबत दोस्ती झाली पाहिजे. कारण लक्षात घ्या, पुस्तकासोबत दोस्ती केल्यानंतर पुस्तक माणसाच्या आयुष्याची रद्दी होऊ देत नाही. आपल्या आयुष्याची रद्दी होऊ द्यायची नसेल तर आपण पुस्तकं वाचली पाहिजेत. आपण तयारी करतो स्पर्धा परीक्षेची आणि आपण ऑनलाईन असतो फेसबुकवरती,
फेसबुकवरती कोणाचा तरी फेस पाहून आपण स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकत नाही. बरोबर. म्हणून फेसबुक टोटली बंद असलं पाहिजे, इन्स्टा टोटली बंद असलं पाहिजे, या सोशल मीडियापासून आपण दूर गेलं पाहिजे. म्हणून फेसबुकवरती कोणाचा तरी फेस पाहून तासन तास फेसबुकवर वाया घालण्यापेक्षा लायब्ररीत जाऊन आपण जर बुक वाचलं तर आपलं आयुष्य घडू शकते. म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये आपण जेव्हा एखादा मार्ग निवडतो, आपला गोल सेट करतो, तेव्हा आपल्या ध्येयापासून दूर घेऊन जाणारे सगळे माध्यम असतील किंवा सगळे डिस्ट्रॅक्शन जे असतील, एनिथिंग यू मेक वीक, स्वामी विवेकानंदांचा एक कोट आहे, एनिथिंग यू मेक वीक स्पिरिचुअली, मेंटली, फिजिकली रिजेक्ट एज अ पॉइजन. जो चीज आपको शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक तौर पे वीक बनाती है, कमजोर बनाती है, उस चीज को आप जहर की तरह त्यागिए. म्हणून आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपल्याला ज्या डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि एकदा गोल सेट केल्यानंतर त्याच्यावरतीच फोकस केलं पाहिजे.